नमस्कार मित्रहो. शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचं केंद्र नसून विद्यार्थ्यांचं दुसरं घर असतं. शाळेत आपण केवळ ज्ञानच मिळवत नाही, तर आयुष्य जगण्याची कला, प्रेम, सहकार्य, जबाबदारी अशा अनमोल गोष्टी शिकत असतो. अशाच एका आदर्श आणि प्रेरणादायी शाळेविषयी आज आपण जाणून घेऊया. शहरातील मोठ्या शाळा, चमकदार इमारती, इंग्रजीचा अभाव आणि एका साईडला आपली छोटीशी जिल्हा परिषद शाळा. पण खरंच ही छोटी आहे का, की तिचा मोठेपणा आपण ओळखलेला नाही? ही आहे कल्याण तालुक्यातील मुरबाडच्या सीमेवर दुर्गम भागात असलेली मामनोली गावातील इयत्ता 1ली ते 8वीची एक साधी आणि सुंदरशी जिल्हा परिषद केंद्र शाळा. शाळा जरी साधी छोटी असली तरी शाळेची स्वप्न खूप मोठी आहेत. शाळेत प्रवेश केल्यावर दिसते ती सुसज्ज व भव्य इमारत, भव्य पटांगण. इथे येणाऱ्या प्रत्येकाचं मन आपोआप प्रफुल्लित होतं. जणू निसर्गच म्हणतोय, इथं शिक्षण नाही तर आयुष्यच बदलतंय. इथं प्रत्येक विद्यार्थ्याचं भविष्य जपलं जातं. स्वच्छतेच्या सवयी इथं प्रत्येक थेंबात दिसतात. हे शक्य झाले आहे इथल्या शिक्षकांमुळे. या शाळेतील शिक्षक हे गुणवत्ता वाढीसाठी झपाटलेले आहेत. सर्व शिक्षक प्रशिक्षित व उच्च गुणवत्ताधारक आहेत. इथल्या या ध्येयवेड्या शिक्षकांनी घडवली आहे एक आदर्श शाळा. यात मोलाचा वाटा आहे तो या शाळेचे मुख्याध्यापक श्री अनंत केदार सरांचा. कारण त्यांचे उत्कृष्ट शालेय व्यवस्थापन, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा स्वभाव यामुळेच ही शाळा नावारूपाला आली आहे. पूर्वीची मामनोली शाळा व आत्ताची शाळा यात खूप फरक पडलेला. पूर्वीची शाळा पाहिली तर रंगविरहित भिंती, खिडक्या तुटलेल्या, गंजलेल्या, कलर नसलेल्या, नादुरुस्त शौचालय, नादुरुस्त व बंद अवस्थेतील पेयजल योजना, गंजलेल्या व तुटलेल्या ग्रिल अशी अवस्था होती. परंतु आता ही स्थिती पूर्ण बदललेली दिसते, ती इथल्या शिक्षकांमुळे. शाळेविषयी आणखी जाणून घेऊया या शाळेचे मुख्याध्यापक केदार सर यांच्याकडून. क्रीडा शिक्षक श्री पुंडलिक धुमाळ सर व सौ शुभांगी मॅडम यांनी अथक मेहनत घेऊन लेझिम स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून दिला. कला शिक्षक श्री विजय गोडांबे सर यांनी गायन स्पर्धेत जिल्हा स्तरावरील बक्षीस मिळवून दिलेच. एवढेच नाही तर शाळेच्या दर्शनी भागावर शाळेचे नामफलकाचे लेखन स्वतःच्या हस्ताने केलेले आहे. सौ शुभांगी विषय मॅडम यांनी लोकनृत्य व नाट्य स्पर्धेत घवघवीत यश मिळवून दिले आहे. सौ भारती पाटील मॅडम यांनी शालेय पोषण आहाराची संपूर्ण जबाबदारी घेऊन मुलांना मातृवत असे उत्कृष्ट जेवण कसे मिळत यासाठी सतत मेहनत घेत आहेत. मागील 6 महिन्यापूर्वीच शाळेत दाखल झालेले श्री अलंकार हरड सर तंत्रस्नेही असून आपल्या सुंदर हस्ताक्षराच्या माध्यमातून संपूर्ण शालेय अभिलेखे ऑनलाईन तसेच ऑफलाईन अद्ययावत केलेले आहेत. ICT लॅबच्या माध्यमातून मुलांना तंत्रज्ञानाचे धडे देत आहेत. विज्ञान पदवीधर शिक्षक श्री संतोष भागवत सर हे तंत्रश्रेणी शिक्षक असून अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धा परीक्षा, कॉम्प्युटर लॅब, कोडिंग लँग्वेज हा पायलट प्रोजेक्ट होता. याच्यामध्ये उत्कृष्ट प्रकारचे काम त्यांनी केलेले आहे. जिल्हा स्तरावर हॅकेथॉन स्पर्धेत, त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्ण विज्ञान महोत्सवाचे आयोजन, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी उत्कृष्ट प्रकारचे काम करत आहेत. कुमारी दीपाली खंडागळे, कुमारी ललिता कौर या स्वयंसेवकांनी ग्रंथालयाची व शालेय वाचनालयाची जबाबदारी घेऊन शालेय स्तरावर 1 तास वाचनाचा हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे वाचन कौशल्य सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. कार्यानुभव शिक्षिका चौधरी मॅडम व विषय शिक्षिका शिंदे मॅडम, माजी मुख्याध्यापिका साळी मॅडम, सहशिक्षिका घे मॅडम, मोपे मॅडम यांचेही अनमोल योगदान या शाळेसाठी राबलेले आहे. बांगरताई, मालतीताई, सविताताई व संजनाताई यांनी जेवणाची व सफाईची व्यवस्था उत्तम प्रकारे केलेली आहे. अशा प्रकारे शाळेच्या सर्वगुणी शिक्षक आणि शिक्षकेतर सहकाऱ्यांच्या मदतीने शाळेची सर्व स्तरावर निरंतरपणे अखंड घोडदौड सुरू आहे. मागील 2-3 वर्षापासून
शासन तसेच विविध NGO यांच्या मदतीने शाळेने जवळपास 30 ते 35 लाखाची भौतिक मदत मिळून शाळेच्या वैभवात भर टाकलेली आहे. शाळेच्या विकासासाठी योगदान देणारे गावचे सरपंच माने तुषारजी कौर, उपसरपंच श्री कल्पेश कौर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मंगेश भाऊ कौर, सदस्या सौ शर्मिलाताई, आशाताई, रिंकूताई, तसेच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि सहकार्य करणारे माजी सरपंच मान्य श्री संतोष भरणुके अर्थात नाना, जयंत भाऊ कौर, लक्ष्मण भाऊ कौर, वायफाय सुविधा पुरवणारे मनोहर भाऊ कौर, मुलांसाठी प्रत्येक वेळी आम्हाला सहकार्य करणारे, मुलांच्या खेळण्यासाठी ज्यांचा फार्म हाऊस आम्हाला मिळतो ते दिलीप भाऊ बांगर, कधीही आवाज दिला तरी धावत येणारे अनंत भाऊ कौर, मल्हारी भाऊ कौर, इलेक्ट्रिकसाठी मदत करणारे संतोष भाऊ, श्याम भाऊ, पत्रकार भरत दळवी सर, सर्व कमिट्यांचे अध्यक्ष, सदस्य, गावातील सर्व महिला बचत गट, निपुण माता लीडर, माजी विद्यार्थी संघ, तरुण युवक मंडळ, आमचे मित्र आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व कुंदा शाळेचे मुख्याध्यापक श्री रमेश म्हस्कर सर यांचेही मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला मिळत गेले आहे. तसेच केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, तसेच विविध NGO, स्माईल फाउंडेशनचे विजय सर आणि त्यांच्या टीमने या सर्वांच्या माध्यमातून खाजगी शाळेलाही लाजवी अशा प्रकारची शाळा आज अद्ययावत झालेली आहे. या सुविधायुक्त शाळेचा आपण या ठिकाणी लाभ घेऊया. ज्यांनी आम्हाला वेळोवेळी भौतिक स्वरूपात असेल, वस्तू स्वरूपात असेल किंवा काही रकमेच्या स्वरूपात असेल जी मदत दिली, या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि पालकांना आवाहन करतो की आपण अशा आदर्श शाळेमध्ये आपल्या मुलांचा प्रवेश घेऊन आपल्या मुलांचं भवितव्य निश्चित करा. धन्यवाद. शाळा मराठी माझी शाळा मराठीवर, शाळा मराठी माझी शाळा मराठीवर, जशील करा माया धरती. मी श्री तुषार कौर, विद्यमान सरपंच ग्रामपंचायत मामनोली. आमच्या शाळेतील मुख्याध्यापक सन्माननीय श्री अनंत केदार सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने आधी केले आणि मग सांगितले या उक्तीप्रमाणे स्वखर्चाने शाळेची सचित्र रंगोटी करून आम्हाला शाळेप्रती आपली निष्ठा दाखवून दिली. त्यामुळे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही सुद्धा टेबल ब्लॉक, बोरवेल पंप, स्मार्ट TV, पाण्याचे फिल्टर यासारख्या अनेक सुखसुविधा आम्ही या शाळेमध्ये आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या शाळेतील शिक्षकांनी सुद्धा आमच्या शाळेचं नाव विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आणि शाळेच्या गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलेला आहे. म्हणून मला त्याचा सार्थ अभिमान आहे. म्हणूनच मी परिसरातील नागरिकांना याद्वारे आवाहन करतो की आपल्या मुलांचा, पाल्यांचा प्रवेश आजच आमच्या शाळेमध्ये निश्चित करावा. शाळा मराठी माझी शाळा मराठीवर, शाळा मराठी माझी शाळा मराठीवर, जशील करा माया धरती पोटी. या शाळेतील सर्वच शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाले आहेत. अनंत केदार सर यांना राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आलेला आहे. गुरुजी अनुबाई माझा गुरु अन आई ग, जशी ज्योतिबा संग सावित्री माई व. शाळा मराठी माझी शाळा मराठीवर, शाळा मराठी माझी शाळा मराठीवर, जशील करा माया धरती
व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, जिल्हा परिषद केंद्र शाळा मामनोली, आमच्या शाळेचे सन्माननीय केंद्र प्रमुख व मुख्याध्यापक अनंत केदार सर यांच्या 2 वर्षात शाळेची प्रगती दिसून येत आहे आणि आमच्या शाळेचे शिक्षकवृंद यांनी अतिशय खूप मेहनतीने मुलांची प्रगती घडवून आणलेली दिसत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांची प्रगती खूप अतिशय सुंदर अशी दिसून आम्हाला येत आहे व आमच्या शाळेचे सर्व शिक्षक खूप अतिशय सुंदर आणि अतिशय मेहनत घेतात. मुलांना एन्जॉयच्या मदतीने विविध भौतिक सुविधा मिळून शाळा सर्व सुजन केलेले आहे. तरी परिसरातील सर्व पालकांना मी नम्र विनंती करतो की आमच्या जिल्हा परिषद शाळा केंद्र शाळा मामलेमध्ये आजच ॲडमिशन घ्या. धन्यवाद. दगडाच्या भीती त्याला कौलारू तठ्यात वर्गामध्ये आमच्या दादा घर पण मोठं अनंत को सदस्य शाळे व्यवस्थापक समिती केंद्र शाळा मामनोली. माझे घर अगदी शाळेच्या गेट समोर आहे. गेले 3 वर्ष मी शाळेची शैक्षणिक प्रगती पाहत आहे. शिक्षक शाळेसाठी घेत असलेली मेहनत जवळून पाहत आहे. आमच्या शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षकांची मेहनतीमुळे आज जिल्हास्तरीय पोहोचलेले पाहून मला अभिमान वाटतो. अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्या शाळेचं यश इतरांपर्यंत पोहोचूया आणि आपल्या शाळेचा अभिमान बाळगूया. चला तर मग आपल्या जिल्हा परिषद शाळेला साथ देऊया आणि आपल्या शाळांचा अभिमान बाळगूया. नमस्कार, मी श्री अनंत काळगाम केदार, मुख्याध्यापक आणि प्रभारी केंद्रप्रमुख केंद्र शाळा मामनोली. तालुक्याचे गटविकास अधिकारी मान्य गौरी साहेब, गट शिक्षणाधिकारी सुनीता मुडगरे मॅडम, विस्तार अधिकारी मान्य नायकोडे मॅडम यांच्या प्रेरणेने माझ्या शाळेतील सहकारी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी माझ्या शाळेचे नाव जिल्हा स्तरावर लेझिम स्पर्धा असेल, विविध गुणचल स्पर्धा असेल, हॅकॅथॉन स्पर्धा असेल किंवा मिशन भरारी असेल, या सर्व स्पर्धांमध्ये माझ्या विद्यार्थ्यांनी जी उत्तुंग कामगिरी केलेली आहे या सर्वाचं श्रेय मी माझ्या सहकाऱ्यांना देईन. माझे गावचे सरपंच, सदस्य, इतर सर्व मंडळींनी माझ्या शाळेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. या सर्वांना मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देत आहे.